तर आज आपण या ठिकाणी आपले 12वीचे ऑनलाईन कोर्सेस चालू करत आहोत आणि त्यामध्ये आपला सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे फिजिक्स तो आपण या ठिकाणी आज सुरू करणार आहोत. तर फिजिक्स झालं किंवा मॅथमॅटिक्स झालं, जेवढे समोरासमोर चांगल्यात चांगले शिकवता येतील तेवढे चांगले ऑनलाईन शिकवणं कठीण आहे, पण जेवढं सोपं करता येईल तेवढं सोपं आपण करण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक आहे मॉडर्न फिजिक्सचा. फिजिक्स दोन प्रकारचे असते. एक असते ओल्ड फिजिक्स की ज्याला आपण क्लासिकल फिजिक्स म्हणतो, आणि एक असते न्यू फिजिक्स की ज्याला आपण मॉडर्न फिजिक्स म्हणतो. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे मॉडर्न फिजिक्सचा तो आहे लाईट. ओके, तर या ठिकाणी चॅप्टरचं जर नाव आपण बघितलं तर लिहिलेलं आहे ड्युअल नेचर ऑफ लाईट. म्हणजे लाईटचं जे नेचर आहे ते ड्युअल आहे. म्हणजे काय, तर लाईट इज व्हॉट? लाईट इज नथिंग बट द एनर्जी. लाईट ही एनर्जी आहे, पण त्याला प्रपोगेट करण्याचे, त्याला वाहून नेण्याचे, त्या एनर्जीच्या प्रपोगेशनचे म्हणजे एनर्जीला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचे दोन प्रकार आहेत. एक आहे वेव्ह नेचर. म्हणजे आपल्याला जर एनर्जी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर न्यायची असेल तर आपण ती इन द फॉर्म ऑफ वेव्ह म्हणजे वेव्हच्या स्वरूपामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो. वेव्ह नेचर. आपल्याला माहिती आहे की वेव्ह ही आपण अशा प्रकारे काढतो, वेव्ह नेचर ऑफ लाईट. मग या ठिकाणी कोणती वेव्ह आहे? लाईट जर वेव्ह आहे तर कोणत्या प्रकारची वेव्ह आहे? तर लाईट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. मग या ठिकाणी लाईटचा दुसरा प्रकार कोणता आहे? दुसरं नेचर कोणतं आहे? ड्युअल नेचर ऑफ लाईट. तर लाईटचं दुसरं नेचर कोणतं आहे? तर या ठिकाणी इट इज अ पार्टिकल नेचर. पार्टिकल. आणि पार्टिकल कोणते आहेत? तर दे आर फोटॉन्स. दे आर व्हॉट? फोटॉन्स. मग आपण पाहिलं की या ठिकाणी लाईट आपण सुरू केलेलं आहे, लाईटवर चर्चा करणं आपण सुरू केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी लाईटचं जे नेचर आहे ते ड्युअल नेचर आहे. म्हणजे कोण्या ठिकाणी लाईट वेव्हच्या स्वरूपात आपल्याला दिसणार, आढळणार, जसं की लाईटचं रिफ्लेक्शन वेव्ह नेचर, लाईटचं रिफ्रॅक्शन वेव्ह नेचर, डिफ्रॅक्शन वेव्ह नेचर, पोलरायझेशन ऑफ लाईट वेव्ह नेचर. मग वेव्ह नेचर मध्ये ज्या फिनॉमिना, ज्या प्रक्रिया घडतात त्या काय घडतात? वेव्ह नेचर मध्ये जे फिनॉमिना घडतात ते आहेत रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, पोलरायझेशन, and diffraction. हे जे फिनॉमिना आहेत हे वेव्ह नेचर ऑफ लाईट मध्ये मोडतात. आणि पार्टिकल जर असेल लाईट तर मग ते काय, ते कोणते प्रकार किंवा त्याचे एक्झाम्पल कोणते? पार्टिकल नेचर मध्ये एक्स रे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, मग एक्स रे मध्ये लाईट कसा आहे? पार्टिकल नेचरचा आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये लाईट कसा आहे? पार्टिकल नेचरचा आहे. रिफ्लेक्शन मध्ये लाईट कसा आहे? वेव्ह नेचरचा आहे. रिफ्रॅक्शन, पोलरायझेशन, डिफ्रॅक्शन मध्ये लाईट कसा आहे? तर वेव्ह नेचरचा आहे. मग आज आपल्याला काय पाहायचं? लाईटचं नेचर कसं आहे? ड्युअल नेचर आहे. म्हणजे लाईट दोन प्रकारे वागतो. एक कुठे वेव्ह नेचर म्हणून वागतो, तर कुठे या ठिकाणी पार्टिकल नेचर म्हणून बिहेव करतो. मग आता या ठिकाणी पार्टिकल कोणता? लाईट मध्ये जे पार्टिकल्स असतात त्याचं नाव आहे फोटॉन. आणि लाईट मध्ये जी वेव्ह आहे, जर कुठे वेव्ह नेचर असेल लाईटचं तर ती वेव्ह आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ओके, आज आपण सर्व बेसिक पाहणार. फार महत्त्वाचं आहे. कन्सिडर करा की या ठिकाणी तुम्हाला आजूबाजूला जे दिसतो तो आहे लाईट. जिथेही तुम्हाला डोळ्याला दिसते त्या ठिकाणी काय आहे? लाईट आहे.
आणि त्या लाईटचे दोन प्रकारचे नेचर आहेत की कुठे तो वेव्ह नेचर म्हणून वागणार, कुठे तो वेव्ह नेचर दाखवणार आणि कुठे त्या ठिकाणी तो पार्टिकल नेचर दाखवणार. तर वेव्ह मध्ये कोणती वेव्ह? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. मग लाईट कोणती वेव्ह आहे असं विचारलं, इट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. लाईट पार्टिकल आहे का? यस, इट बिहेव ॲज पार्टिकल ॲज वेल ॲज अ वेव्ह. ओके, मग या ठिकाणी पार्टिकल कोणता? तर या ठिकाणी कोणता आहे? फोटॉन. मग आता या ठिकाणी एक्स रे आला, कोणतं नेचर दाखवलं लाईटने? पार्टिकल नेचर. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आला, पार्टिकल नेचर. क्वांटम इफेक्ट, पार्टिकल नेचर. ओके, मग या ठिकाणी एक्स रे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, क्वांटम इफेक्ट बिलॉंग्स टू पार्टिकल नेचर. रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, पोलरायझेशन, डिफ्रॅक्शन बिलॉंग्स टू वेव्ह नेचर. मग लाईटचे दोन नेचर आहेत, एक वेव्ह नेचर आणि दुसरं पार्टिकल नेचर. तर या ठिकाणी आपल्याला जे डिस्कस करायचं आहे सध्या, ते डिस्कस करायचं आहे पार्टिकल नेचर ऑफ लाईट. जे आपल्याला डिस्कस करायचं आहे ते काय आहे? पार्टिकल नेचर ऑफ लाईट. पण पार्टिकल नेचर ऑफ लाईट डिस्कस करत असताना कोणते पार्टिकल असतात लाईट मध्ये? फोटॉन्स. व्हॉट इज मीन बाय फोटॉन्स? फोटॉन, light consists of small teeny particles, smallest particle, teeny particles called as photons. So what is mean by photons? The packet or bundle of energy is called as photon. Is called as photon. The packet or bundle of energy. जसं की आपलं कशाचंही पॅकेट घ्या, तेलाचं पॅकेट घ्या, त्याच्यामध्ये तेल असते. ओके, निरमाचं पॅकेट घ्या, त्यामध्ये पावडर असते निरमाची. ओके, किंवा तुम्ही कशाचंही पॅकेट घेतलं, हल्दीरामचं पॅकेट घेतलं का चिवडा असते. तसंच या ठिकाणी एक पॅकेट आहे, एक बंडल आहे की त्या पॅकेटच्या आतमध्ये काय आहे? एनर्जी. आणि हे पॅकेट काय मोठे आहेत का? नाही, दे आर इनविजिबल टू अवर नेकेड आईज. उघड्या डोळ्याने आपण ते पाहू शकत नाही. ओके, मग या ठिकाणी द पॅकेट ऑर बंडल्स ऑफ एनर्जी इज कॉल्ड एज व्हॉट? फोटॉन. मग आता या फोटॉनकडे काय आहे? एनर्जी आहे. किती आहे? E is energy of photon. किती आहे? E is equal to h nu. E is equal to h nu. एवढी एनर्जी आहे. E is equal to h nu. Nu. This symbol stands for nu. Nu. Okay. H nu. It is not a V. H nu. Okay. याला वाचायचं कसं? याला कसं वाचणार आपण? तर इट इज न्यू. ओके, मग आता E is equal to h nu is what? It is the energy of photon. मग कुणीही तुम्हाला विचारलं की लाईट काय आहे? लाईट इज एनर्जी. ओके, इट हॅज अ ड्युअल फॉर्म, दोन प्रकारची नेचर. इट हॅज अ ड्युअल फॉर्म, लाईट हॅज अ ड्युअल फॉर्म, लाईट हॅज अ ड्युअल नेचर. लाईटला दोन प्रकारचं नेचर आहे. कोणतं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे वेव्ह नेचर, फोटॉन्स म्हणजे पार्टिकल नेचर. वेव्ह नेचर मध्ये कोणकोणते प्रकार घडतात, कोणकोणत्या प्रक्रिया घडतात? रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, पोलरायझेशन अँड डिफ्रॅक्शन. पार्टिकल नेचर मध्ये कोणकोणत्या प्रक्रिया आपल्याला पाहायला भेटतात, कोणकोणते प्रकार आपल्याला पाहायला भेटतात, कोणकोणत्या क्रिया आपल्याला पाहायला भेटतात? एक्स रे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड क्वांटम इफेक्ट. ओके, सो when light behave as a particle, that particles are called as photons. So what is mean by light? Light is nothing but the photons. So what is mean by photon? What is mean by photon? Photon is a packet or bundle of energy. Photon जवळ किती एनर्जी आहे?
E is equal to h nu. So what is E? Energy of photons. What is H? Planck's constant. Planck's constant. What is nu? Frequency. फ्रिक्वेन्सी सगळ्यात महत्त्वाची टर्म आहे, सगळ्यात महत्त्वाची. ओके, सो we will discuss about the frequency in our next lecture. So E is equal to h nu is the energy of photon. If we say h is a constant, if we say h is a what? Constant. Which constant is this? Planck's constant. Then energy is directly proportional to frequency. The energy of photon is directly proportional to frequency. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, सगळ्यात जास्त महत्त्वाचा. Energy is directly proportional to frequency. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, frequency of light is depend on its source. लाईटची फ्रिक्वेन्सी ही त्याच्या सोर्सवर डिपेंड असते. जसं की सनचा लाईट येऊन राहिला, त्या लाईटची फ्रिक्वेन्सी किती? इट इज डिपेंड ऑन द सन. एखादा बल्ब आहे, त्याचा लाईट आपल्यावर पडून राहिला किंवा आपल्यापर्यंत पोहोचून राहिला, त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? इट इज डिपेंड ऑन द सोर्स. इट मीन्स ऑन दॅट बल्ब. सो द फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट इज ऑलवेज डिपेंड अपॉन द सोर्स. मोस्ट इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट. E is directly proportional to nu. Okay. So it is the basic and most important equation that energy of a photon is directly proportional to frequency of light. Energy of photon is directly proportional to frequency of light. म्हणजे काय? जेवढी लाईटची फ्रिक्वेन्सी डायरेक्टली प्रोपोर्शनल चं म्हणणं असं असते की या ठिकाणी फ्रिक्वेन्सी जर मॅक्झिमम असेल तर एनर्जी मॅक्झिमम राहणार. फ्रिक्वेन्सी जर मिनिमम असेल तर एनर्जी पण मिनिमम राहणार. म्हणजे काय? म्हणजे जेवढी जास्त फ्रिक्वेन्सी तेवढी जास्त एनर्जी, जेवढी कमी फ्रिक्वेन्सी तेवढी कमी एनर्जी. ओके, सो फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एनर्जी and energy is directly proportional to frequency. 11वी मध्ये आपण एक खूप महत्त्वाचं रिलेशन पाहिलं होतं या ठिकाणी, आणि नसेलही या ठिकाणी लक्षात, तर आता लक्ष द्या. We know that c is a velocity of light. C is what? Velocity of light. Nu is what? Frequency. Lambda is what? Wavelength. Lambda is what? Wavelength. Okay. So from here, from this equation, c is what? Velocity is equal to frequency into wavelength. Velocity is equal to frequency into wavelength. What is lambda? Lambda is a wavelength. Wavelength of what? Wave. Okay. What is frequency? Frequency is directly proportional to what? Energy. And it is related to what? Particle. Okay. So now we can also write this equation as c upon lambda is equal to what? Nu. Nu is equal to c upon lambda. C velocity of light, nu frequency of light, lambda wavelength of light. लॅम्बडा जर आपण मल्टिप्लिकेशन मधला डिव्हिजन मध्ये आणला तर या ठिकाणी न्यू चे इक्वेशन मिळणार. न्यू इज इक्वल टू c अपॉन लॅम्बडा. This is equation number 2, and what? This is equation number 1. So put equation 2 in equation 1, we get E is equal to h c upon lambda.
सो वॉट, जर फ्रिक्वेन्सी असेल तर पार्टिकल नेचर आणि वेवलेंथ असेल तर वेव नेचर. या इक्वेशन वरून आपल्याला कळते की लाईट हॅज ड्युअल नेचर. फ्रिक्वेन्सी असेल तर त्या ठिकाणी पार्टिकल नेचर दाखवत होतं आणि त्याच फ्रिक्वेन्सीची जर आपण इक्वेशन c/λ जर टाकलं तर आपल्याला तेच वेव नेचर दाखवणार. म्हणजे एनर्जीच्या इक्वेशन मध्ये लॅम्बडा आला, वेव नेचर दाखवलं. एनर्जीच्या इक्वेशन मध्ये जर या ठिकाणी फ्रिक्वेन्सी आपण लिहिली तर पार्टिकल नेचर दाखवलं. म्हणजे एकाच इक्वेशन मध्ये दोन्ही नेचर लाईट दाखवू शकतो. ओके, आपण असं नाही म्हणू शकत की हेच पार्टिकलचं इक्वेशन आहे, पार्टिकल नेचर ऑफ लाईट. न्यू ची व्हॅल्यू तुम्ही c/λ दाखवा, वेव्ह नेचर दाखवते. म्हणजे या ठिकाणी लाईट केव्हा पार्टिकल नेचर दाखवेल आणि केव्हा वेव्ह नेचर दाखवेल हे सांगता येत नाही. पण काही जे प्रयोग केले गेले त्यामध्ये असं फिक्स सांगितलं गेलं की रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, पोलरायझेशन अँड डिफ्रॅक्शन या फेनॉमेनामध्ये लाईट आपल्याला वेव्ह नेचर दाखवतो. एक्स-रे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, कॉम्प्टन इफेक्ट हे आपण पाहणार आहोत. ओके, या फेनॉमेनामध्ये, या प्रक्रियामध्ये जसं की आपण एक्स-रे काढायला जातो, ओके, तिथं लाईटचं नेचर कोणतं आहे? तर तिथं लाईटचं नेचर कोणतं आहे? पार्टिकल नेचर. ओके, मग आता या ठिकाणी आपण पाहिलं की लाईटला ड्युअल नेचर आहे, वेव्ह नेचर आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, पार्टिकल नेचर आहे, फोटॉन. Energy, what is photon? Photon is a packet or bundle of energy. The energy of photon is E equal to h nu. Okay, E is equal to energy of photon, h is equal to Planck's constant, nu is equal to what? Frequency. So since h is a constant means what? The quantity whose value does not change. Okay, so h is a constant, therefore we can write this equation as since h is a constant, energy is directly proportional to frequency. It means that if frequency is maximum, energy is maximum. Frequency is minimum, energy is minimum. Okay, energy of photon is directly proportional to frequency of light. We also know that c is equal to nu lambda. Lambda, wavelength of light, nu, frequency of light, c, velocity of light. So velocity of light is equal to frequency into wavelength of light. So we can also write this equation as lambda जो multiplication मध्ये आहे तो division मध्ये. Nu is equal to what? c/λ. Nu is equal to c/λ. हे इक्वेशन जर आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवलं तर पहा E जशास तसा इक्वल टू h जसाच तसा, न्यू च्या जागेवर काय टाकलं? c अपॉन काय टाकलं? लॅम्बडा, c/λ. So E is equal to hc/λ. We can write it as hc/λ. आता आपल्याला माहित आहे की h is a Planck's constant, it is a constant. c is the velocity of light, velocity of light is a constant and it is 3 into 10 to the power 8 मीटर पर सेकंद. लाईटची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, ती बदलत नाही आणि तिची जी व्हॅल्यू आहे 3 into 10 to the power 8 मीटर पर सेकंद. ओके, if h and c are constant then we can write energy is directly proportional to 1/λ. कॉन्स्टंट ही काढून टाकले आणि इक्वल टू चं साइन काढून टाकलं, डायरेक्टली प्रोपोर्शनल चं साइन टाकलं. दोन प्रकारे वाचता याला. E is directly proportional to 1/λ or E is inversely proportional to lambda. E is what? Inversely proportional to lambda. Energy of light is inversely proportional to lambda means what? If wavelength is maximum, energy is minimum, and if wavelength is minimum, energy is what? Maximum. So it was a basic lecture. It was a first lecture after a long time. So you have to only remember few things from this lecture are that light has a dual nature.
wave nature as well as particle nature. If light is a wave, which wave is this? Electromagnetic wave. If light is a particle, which particle is there? Photon. What is photon? The packet or bundle of energy. What quantity of energy photon have? Photon जवळ किती एनर्जी आहे? E is equal to h nu. What is E? Energy of photon. What is h? Planck's constant. What is nu? Frequency. Since h is constant, we can write this equation as E is directly proportional to nu. h आणि equal to sign काढून टाकले. h constant आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल चं साइन टाकलेलं आहे आणि या ठिकाणी आपण त्या ठिकाणी साइन टाकल्यानंतर त्याला लिहू शकतो E is directly proportional to nu. So energy of photon is directly proportional to frequency of light. It means that if the frequency of light is maximum, energy of that photon is maximum. If frequency of light is minimum, energy of that photon is minimum. Can we write this equation in the waveform? Yes, we can write this equation in waveform also. How? We know that C is equal to nu into lambda. Okay. What is this? This is the equation of velocity of light. Frequency into wavelength is equal to velocity. Frequency into wavelength is equal to velocity of light. Okay. If we bring this lambda into denominator, then we can write nu is equal to C upon lambda. Put this equation 2 in equation 1. Therefore what? E is equal to hc upon lambda. So h and c are constant here. Therefore we can write E is inversely proportional to lambda. Lambda खाली आहे, inversely proportional. mu वर आहे, न्यूमरेटर मध्ये आहे, सोबत आहे e च्या लाइन मध्ये दिसून आला म्हणजे खाली नाहीये, म्हणजे या ठिकाणी आपण लिहू शकतो डायरेक्टली प्रोपोर्शनल. लॅम्बडा खाली आहे, डिनॉमिनेटर मध्ये आहे, E is inversely proportional to lambda. It means that if wavelength is maximum, energy is minimum. If wavelength is minimum, energy is maximum. We can also write this equation finally as energy is directly proportional to frequency and inversely proportional to wavelength. It means that if wavelength is maximum, energy is what? Minimum. If energy is minimum, frequency is also minimum. If energy is maximum, frequency is directly proportional. It means that what? Maximum. And it is inversely proportional. Inverse म्हणजे उलट, minimum. Okay, directly proportional, minimum, minimum, maximum, maximum. Inversely proportional, minimum, minimum, opposite, maximum. Maximum, maximum, inverse, opposite, minimum. Okay. तर आज आपण या ठिकाणी लाईटचं बेसिक पाहिलेलं आहे. खूप बेसिक आहे. परत आपलं हे रिव्हिजन होतच राहणार आहे, कारण हा पूर्णच्या पूर्ण चॅप्टर या ठिकाणी फ्रिक्वेन्सी, वेवलेंथ, एनर्जी, फोटॉन कम्प्लिटली याच्यावर आधारित आहे. आजचं बेसिक लेक्चर होतं, खूप दिवसानंतरचं पहिलंच लेक्चर होतं. उद्या परत जास्त उत्साहाने पुढच्या लेक्चरमध्ये आपण ड्युएल नेचर ऑफ लाईट शिकण्याचा प्रयत्न करू. ॲटम मॉलिक्युल न्यूक्लिआय आपला बऱ्याच प्रमाणात झालेला आहे. तो चॅप्टर तुम्हाला वाचून काढायचा आहे. तो चॅप्टर वाचा, भरपूर त्याचं बेसिकही आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये याच्यामध्ये पाहणार आहोत आणि या ठिकाणी आपण आता कंटिन्यू करणार आहोत. अभ्यास करायला लागा, परत लेक्चर ऐका, परत व्हिडिओ ऐका. जेवढं जास्त वेळ ऐकसाल तेवढ्या चांगल्या प्रकारे तुमचं या ठिकाणी होईल. आणि 12वीचे पुस्तक घेऊन आता वाचणं सुरू करा. आता आपले लेक्चर्स रेग्युलर होतील. ओके, परत उद्या भेटू.